भाजप नेते आशिष शेलार यांनी जे आहे ते दुबार मतदारावर जे आहे ते आक्षेप घेतलेले आहेत आणि काही जे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या त्या संदर्भात जे आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की जे आहे ते ओढ जिहादचं काम जे आहे ते एकंदरीतच काँग्रेसमध्ये सुरू आहे. अशा या संपूर्ण संदर्भात जे आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते नितीन राऊत आहेत. काय सांगाल आपण ज्या पद्धतीने दुबार मतदानावर आक्षेप घेतलेला आशिष शेलार आणि ओढ जिहाद जे आहे ते सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सुरू अशा प्रकारची टिप्पणी जी आहे ते केलेली आहे, कसं बघताय का आपण? हा, एकतर खरं पाहिलं तर मी श्रीयुत आशिष शेलार भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. ते यासाठी की त्यांनी वोट चोरी होत आहे याची कबुली त्या ठिकाणी दिली. जे वोट चोरीचं जे प्रकरण आमचे नेते श्री राहुल गांधी यांनी जनतेसमोर मांडलं त्याची स्पष्टपणे कबुली ही या निमित्तानं पुढे आलेली आहे. दुसरं असं की त्यांनी जेव्हा याबद्दल भाष्य करायचं तर कुठेतरी असं जाणवतं की महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाची अलोट गर्दी बघितल्यानंतर जी घाबरगुंडी या सरकारची उडाली, भाजपाची उडाली, त्याच्यातनं कुठेतरी एक वैताग व्यक्त करण्याचा किंवा त्याची भीती व्यक्त करण्याचा प्रकार या निमित्तानं आशिष शेलार यांनी केला. मला सांगावं, त्यांनी बोलताना असं म्हटलं की मुसलमानांची दुबार मते. कोणीही मतदार हा जातीचा मतदार नसतो, तो हिंदू मतदार नसतो, तो बौद्ध मतदार नसतो, तो मुसलमान मतदार नसतो, तो ओबीसी मतदार नसतो, तो आदिवासी मतदार नसतो, तर तो मतदार असतो देशाचा, राज्याचा, ग्रामपंचायतीचा मतदार असतो. त्यामुळं हा हिंदू मतदार आहे किंवा तो मुस्लिम मतदार आहे हे करणं म्हणजे एक प्रकारचं तुष्टीकरण करण्याचा प्रकार आहे, ज्याला तिरस्कार आपण म्हणू की जाती धर्मामध्ये तिरस्कार निर्माण करणे. तर निवडणूक आयोग याची दखल घेणार आहे का? कायद्यानुसार अशा प्रकारचा निवडणुकीच्या पूर्वी प्रकार करणे, तिरस्कृत असं माहोल तयार करणे हे चुकीचं आहे. मी कारण त्यांनी माझं नाव घेतलं त्यामुळं उत्तर नागपूर या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून आज त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी हे सांगेन की आशिष शेलार स्वतः वकील आहेत. त्यांनी मांडत असताना ते निवडणूक आयोगाकडे मांडलं पाहिजे वोट चोरीचं. आजही अनेक नेते मला बोलताना टीव्हीवर दिसले त्यांच्या पक्षाचे की या ठिकाणी जी मतदार यादी आहे ती मतदार यादीची चौकशी झाली पाहिजे. अरे पण तुम्हीची सरकार आहे ना, चौकशी कुणाची करणार? तुम्ही स्वतःची चौकशी करणार आहात का? तर करा, कुणी थांबवलं तुम्हाला? तर माझं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्यापूर्वी या ठिकाणी मतदार यादीची पूर्णपणे तपासणी केली पाहिजे आणि मगच निवडणुका घेतल्या पाहिजे. आपण जे आता बोलले की तुष्टीकरण आशिष शेलार कुठेतरी करत, अशा वेळी आपण या संदर्भात निवडणूक आयोगाला किंवा मग पोलिसांमध्ये तक्रार करणार आहात का आशिष शेलारांची? नाही, पोलिसाचा विषय येत नाही, हा कायद्याचा विषय आहे आणि कायद्यानुसार ही तक्रार निवडणूक आयोगाकडेच केली पाहिजे, कारण निवडणुकीशी संबंधित आहे. त्यामुळे निश्चितच निवडणूक आयोगाला माझं आज तक्रारीचं पत्र जाणार आहे. हे होते आपल्यासोबत काँग्रेस नेते नितीन राऊत. तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.